रिसोर्स पोटेन्शियल ऑफ द पेनिन्सुलर प्लॅट्यू. येस, पेनिन्सुलर प्लॅट्यूवर बघा गाईज, PYQs मध्ये खूप वेळेस क्वेश्चन विचारलाय आणि पेनिन्सुलर प्लॅट्यूचा आजचा जो डिमेन्शन आपण कव्हर करणार आहोत दॅट इज सिम्पली रिसोर्स पोटेन्शियल्स ऑफ द पेनिन्सुलर. ठीक आहे, सो आजचा DWP सेशन, डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस सेशन रेग बघा. तुम्हाला 100% इथे काहीतरी नवीन डायमेन्शन, नवीन स्ट्रक्चर आणि काहीतरी नवीन आयडिया भेटेल. बट त्याच्या आधी लाईक, शेअर करायला विसरू नका. येस, आणि सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. ओके, चल. सो मग आता बघूयात गाईज की क्वेश्चन काय म्हणतोय. व्हॉट इज द डिमांड ऑफ द क्वेश्चन? क्वेश्चन इज एक्सप्लेन द रिसोर्स पोटेन्शियल्स ऑफ पेनिन्सुलर. ठीक आहे, पेनिन्सुलर प्लेट्यूचा रिसोर्स पोटेन्शियल काय आहे, हा या क्वेश्चनची ही क्वेश्चनची बेसिकली डिमांड आहे. बघा आता मग डिमांड काय करणार आपण, रिसोर्स पोटेन्शियल ऑफ पेनिन्सुलर प्लेट्यू. ठीक आहे, पेनिन्सुलर प्लेट्यू तुम्हाला माहिती असेल, राईट. पेनिन्सुलर प्लेट्यू बघा, हा पर्टिक्युलर पार्ट आहे. ठीक आहे, हा पार्ट आहे. इथे मॅप तुम्ही ड्रॉ करू शकता, दॅट वॉट रादर मेक्स इट रादर व्हेरी सुटेबल. मग तुम्ही या मॅप मध्ये काय करणार, मग तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी दाखवू शकता काय काय रिसोर्सेस आहे ना. पेट्रोलियम असेल इथे, किंवा मुंबई हाय असेल, किंवा इथे आहे व्हेजिटेशन्स. ठीक आहे, सो व्हेजिटेशन्स असते. और इथे मग तुम्ही बघणार सॉइलचे रिसोर्सेस आहेत. ठीक आहे, सॉइल रिसोर्सेस आहेत, फूड आहे. ठीक आहे, मग जे काही तुम्हाला रिसोर्स मेन्शन करायचे तिथे तुम्ही मेन्शन करा आणि अल्टिमेटली युअर आन्सर वुड रादर बी व्हेरी मच एनरिच्ड. ठीक आहे, चलो मग आता आन्सर करूयात. फॉर 150 वर 10 मार्क साठी हा क्वेश्चन आहे. इंट्रोडक्शन काय म्हणतोय की इंट्रोडक्शन कसं करणार. एक तर तुमच्याकडे डेटा असेल तर दॅट्स रिअली गुड, एखादा स्टेटमेंट असेल तर दॅट्स रिअली गुड, नसेल तर यू कॅन सिम्पली स्टार्ट इट विथ दॅट. द पेनिन्सुलर इंडिया दॅट इज अ जिओलॉजिकली व्हेरी रिच टोपोग्राफी हॅज ह्यूज रिसोर्स रिचनेस विथ इन इट. It offers us food, it offers us water, it offers us food, water, forest, biodiversity, cultural, mineral and all sort of resources, making it very important for the society. Then yes, start करू शकता असं पण. yes, डेटा फॅक्ट असेल तर तसं सुद्धा तुम्ही स्टार्ट करू शकता, but need to restrict yourself within 25 words. Then मग आता नेक्स्ट काय असणार, बॉडी. येस, बॉडी मध्ये काय करणार गाईज आपण, बॉडी मध्ये आपण मग याला मल्टिपल डायमेन्शन्स मध्ये ट्राय करूयात आन्सर कसं करायचं. बघा, यू कॅन स्टार्ट विथ दी एनर्जी रिसोर्सेस. ठीक आहे, एनर्जी रिसोर्सेस. मग काय असणार, एनर्जी रिसोर्स. दिस पेनिन्सुलर इंडिया इज व्हेरी मच नोन फॉर एनर्जी रिसोर्सेस. लाईक यू विल फाइंड की इथे तुम्हाला कन्व्हेन्शनल, रिन्युएबल, नॉन कन्व्हेन्शनल सगळे सोर्सेस सापडतील. पेट्रोलियमचे रिसोर्सेस यू कॅन फाइंड देअर इन द मुंबई हाय रिजन. दो कोस्टलाइनचा पार्ट आहे बट पेनिन्सुलरशी कनेक्टेड पार्ट आहे, आपण स्टेट मध्येच कन्सिडर करतो. किंवा कलोल आहे, अंकलेश्वर असेल. ठीक आहे, इथे सुद्धा प्रोडक्शन याच होतंय. देन यू विल फाइंड कोलचं प्रोडक्शन, छोटा नागपूर प्लेटू 98% कोल कुठे सापडतो, इथे सापडतो. बरोबर, दॅट इज इक्वली दिस थिंग. अच्छा, रिन्युएबल, विंड, सोलार, you will find all those geothermal सगळे इथेच तुम्हाला कनेक्टेड आहेत. yes, absolutely, this is very rich in terms of its resource potential. Second, that is what it is very known for, mineral reserves. yeah, mineral map of India तुम्ही डिस्कस केला असेल, आपण केलेला आहे इनफॅक्ट. सो मिनरल मॅप ऑफ इंडिया, इंडियाचा मेजर मिनरल रिझर्व हे इथेच आहे. टेक फॉर नॉर्थ ईस्टर्न, छोटा नागपूर प्लेट्यू बेल्ट रिजन, साऊथ वेस्टर्न घ्या किंवा साऊथ ईस्टर्न घ्या, यू विल फाइंड सेंट्रल बेल्ट घ्या, सगळ्याच बेल्ट मध्ये इथे हा तुम्हाला सापडेल. आणि अरावली एनिवेज मिनरल म्युझियम ऑफ इंडिया. येस, नॉन मेटॅलिक मिनरल बट मिनरल म्युझियम आहे, तो सुद्धा तुम्ही इथे मेन्शन करू शकता. नेक्स्ट आहे बघा, लँड रिसोर्सेस. येस, लँड रिसोर्सेस. लँड रिसोर्स, पेनिन्सुला it offers you 16 lakh square kilometer of land, 50% of overall area of the country. You can imagine किती huge tract of land आहे, making it rather very 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 important है ना. मग आपल्याला सेटलमेंट साठी, कन्स्ट्रक्शन साठी, डेव्हलपमेंट साठी ही लँड यूज करता येते. दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट रिसोर्स. लँड आजच्या डेटला सगळ्यात क्रुशियल रिसोर्स आहे गाईस. देन फूड रिसोर्स. येस, ऍग्रिकल्चरली पेनिन्सुलर इंडिया ऑफर्स युअर सॉइल. ऍग्रिकल्चर रिसोर्स पण टाकू शकता इथे, फूड पण. सॉइल, ब्लॅक सॉइल असेल, रेड सॉइल आहे, रिच आहे, कोस्टल सॉइल असेल, यू विल फाइंड हिअर इट इज व्हेरी रिच इन टर्म्स ऑफ दिस केस. ठीक आहे, मग आहे बायोडायव्हर्सिटी रिसोर्स. इंडियाचा ह्यूज बायोडायव्हर्सिटी स्ट्रेच इज रादर लाइंग इन द पेनिन्सुलर इंडिया, कारण इथे फॉरेस्ट रिसोर्सेस पण रिच आहे. कारण इंडियाचा 57% फॉरेस्ट रिझर्व हा बेसिकली हिअर इन दी पेनिन्सुलर इंडिया इटसेल्फ. सो बायोडायव्हर्सिटी पण इथे असेल आणि हा पण असेल है ना. गम्स, रेझिन, टिंबर, मग ट्रायबल, देअर कल्चर, एव्हरीथिंग यू विल फाइंड रादर करेक्ट विथ दी
पेनिन्सुलर इंडिया देअर. मग तुम्ही खूप सारे एक्झाम्पल देऊ शकता इथे. छोटा नागपूर प्लेट्यूचे ट्राइब्स असतील किंवा तिथला फॉरेस्ट प्रोड्यूस असेल, मध्य प्रदेशमध्ये प्रोड्यूस असेल आणि महाराष्ट्रामध्ये पण यू कॅन ऍब्सोल्युटली मेन्शन दोज नेम. देन द कल्चरल रिसोर्स बेस, that the most important thing that it offers us, cultural resources. ट्रायबल्स जे आहेत त्यांचं कल्चरल रिसोर्स, टेम्पल, ज्योतिर्लिंगास बघा इथे लोकेटेड आहे ना, इथे आपले 12 महागणपती इथे लोकेटेड आहे. हे सगळं कल्चरचं पार्ट आहे. फेस्टिवल, युनिक फेस्टिवल्स आर बिंग सेलिब्रेटेड हिअर. दॅट व्हॉट मेक्स दी व्हेरी इम्पॉर्टंट कल्चरल डेस्टिनेशन. टुरिस्ट डेस्टिनेशन्स पण आहे, हिल स्टेशन्स पण आहे, राईट. मग याला मी कल्चरचा पार्ट म्हणून कल्चरल रिसोर्सेस घेतले. कल्चरल. Then the water resources also, that the peninsular India has a presence of water reserve. However, it is deficient in terms of water, but yes, इथे water reserves are also equally very much abundant. ठीक आहे. So आय होप तुम्हाला कळतंय की हे पॉइंट्स कसे आपण जनरेट करतो आणि कसा कनेक्ट करतो, राईट. त्याच्यानंतर ग्राउंड वॉटरचा रिसोर्स पोटेन्शियल. Yes, so these are all basically you will find the peninsular resources also. काही additional तुम्हाला माहित असतील तर कमेंट करायला विसरू. Then conclusion. कन्क्लुजन काय करणार आपण. मग आता एवढं सगळं डिस्कशन केलं, त्याला कन्क्लूड करा आणि मी सांगेल त्याला फ्युचरिस्टिक काहीतरी ॲटिट्यूड आउटलुक द्या. कन्क्लूड इट प्लस फ्युचरिस्टिक काहीतरी पॉइंट ऍड करा ना. फ्युचरिस्टिक. So, thus, Peninsular India has a rich reserves of resources. We need to make it use effectively. We have to make it use effectively in order to make, employment, food, and all sort of opportunities available for all of us in the country. Yes, असं पण यूज करून तुम्ही absolutely याला conclude करू शकता. I hope कळालं असेल तुम्हाला स्ट्रक्चर, कॉन्टेंट सुद्धा आणि आन्सर कसं करायचंय ते सुद्धा. सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. शेअर सुद्धा करा आणि मी परत असेच व्हिडिओज घेऊन येत राहील. थँक्यू.